कोणाकोणाचं असं होतं, की एखाद्या कामासाठी आपण घराच्या बाहेर तर पडतो, पण अचानक दुसरी पण काम आपल्याला कामांची लिस्ट वाढत जाते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पण अजून एका ब्लॉगमध्ये. आज माझ्यासोबतही असंच झालं. सगळ्यात आधी हिरण्याला ENT डॉक्टरकडे घेऊन गेले होते. डॉक्टर चेक करत होते आणि ह्या मॅडम तर चक्क हसायलाच लागल्या. मला खरंच कळेना डॉक्टर चेक करतात आणि हसायला काय झालं हिला? मग मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि माझंच हसू निघत होतं. डॉक्टरकडचं काम झालं आणि त्यानंतर मग मला आठवलं की मला ना कॉफी विस्कर घ्यायचा आहे. मग म्हटलं आता घराच्या बाहेर तर पडलोच आहोत, तर आपण मिस्टर DIY ला पण जाऊन येऊया. तुम्ही मिस्टर DIY मध्ये गेलायत का? मला तर इथे गेल्यावर एक प्रॉब्लेम आहे. खरं सांगू, आपण एखादी स्पेसिफिक वस्तू घ्यायला जातो आणि तिथे गेल्यावर आजूबाजूला वस्तू बघून वाटतं, अरे हे पण घरात युजफुल आहे, हे पण घेतलं पाहिजे. इथे किचन ॲक्सेसरीज पासून स्टोरेज, क्लिनिंग आणि घरातल्या वापरातल्या खूप साऱ्या युजफुल गोष्टी आहेत. माझं टार्गेट मात्र आज एकच होतं, कॉफी विस्करचं. कारण सकाळची कॉफी मला थोडीशी स्पेशल अशी बनवायची होती. म्हणजे ती जशी मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, फोमवाली कॉफी. आणि हो, यावेळी स्वतःला थोडंसं ना कंट्रोल करून फक्त गरजेचीच वस्तू घेतली. तुम्ही असता तर कॉफी विस्कर घेऊन बाहेर पडला असता, की तुमची ही शॉपिंग लिस्ट वाढली असती? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाय.